तर रात्रभर मेडिसिन देऊनही ताप उतरला नाही. त्यामुळे मग पहाटेला मला हा उपाय करावा लागला. करणार काय ना, ताप उतरणं तर जरुरी आहे, कारण लहान मुलांचा ताप सगळ्यात अगोदर ताप कमी करणं हे सगळ्यात जास्त जरुरी असतं. म्हणून मग पहाटेला मी उठून आहे ना हे अशा मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. त्यानंतर मग मी विचार केला जास्त रिस्क घेत बसायला नको, म्हणून मग मी तिला ब्लड टेस्टला घेऊन गेले. ब्लड टेस्ट करायला गेलो कारण की सध्या मलेरियाची खूप जास्त साथ चालू आहे आणि डॉक्टरने आम्हाला देखील तेच सांगितलं होतं की मलेरियाचा ताप असू शकतो, एवढा जास्त येतो आहे म्हणून. येता येता मग मस्त ब्लड टेस्ट केलं आणि येताना थोडं भाजी फळं वगैरे घेऊन आले, कारण की विचार केला तिला देण्यासाठी. तर येईपर्यंत 9:45 झाले होते आणि सगळा घरातला राडा आहे ना जशाच तसा मी सोडून गेलेले होते. पाणी जायचं पण टेन्शन होतं, म्हणून मग आल्या आल्या चेंज केलं आणि विचार केला सगळ्यात अगोदर हिचं बघूया. पण एवढा राडा बघितल्यानंतर डोकं फिरलं. तर हे बघा जशाच तसं पडलेलं होतं. बेडरूमची हालत पण तशीच, हॉलची हालत पण तशीच आणि किचनची हालत पण तशीच. प्यायचं पाणी पण भरायचं बाकी होतं. मला टेन्शन हेच होतं की पाणी जाऊ नये. म्हणे नायरासाठी तिच्या आजीने खिचडी बनवून ठेवली होती आणि आत्या तर काय कामाला गेलेली होती तिची. तर मग मी विचार केला सगळ्यात अगोदर नायराचंच आवरून द्यावं आणि मग माझं पुढे कामाला लागावं, कारण सध्या गरज मला माझ्या लेकीला वेळ देण्याची आहे. म्हणून मग मी सगळ्यात अगोदर यांना बेडरूम मस्त असं साफ करून घेतला. बेडवरची चादर वगैरे काढून बेडरूम वगैरे मस्त साफसुथरा करून घेतला आणि तिला खायला वगैरे दिलं, जेवायला. आणि त्याच्यानंतर मग मी मस्त आपलं हे केलं. तिचं औषध आहे ना, गोळ्या दिलेल्या ह्या वेळेस. सिरप नव्हतं दिलं, त्यामुळे ना ती खूप वैतागत होती गोळ्या खायला. म्हणून मी असं पाण्यात त्याला हे करून ठेवून आणि ना पावडर करून त्याचं ते देत होते. पावडर नाही, ॲक्च्युली पाण्यात टाकलं की त्या मेल्ट होत होते, म्हणून टेन्शन नव्हतं. आणि आमचं स्ट्रॉंग बाळ बघा कसं औषध घेते, जरा पण सतवत नाही. फक्त अर्धा तास त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, त्याच्या व्यतिरिक्त काही करावं लागत नाही. तर द्यावं लागतं मुलांना, हा पण वेळ जरुरी असतो. आणि काही वेळ आलेली निघून जाते, राहत नाही. पण त्यात साथ देणारे नेहमी लक्षात राहतात. नंतर मग मी तिला जेवायला वगैरे भरवून घेतलं, जेवण भरवून घेतलं आणि त्यानंतर मग तिला आहे ना मस्त असं अंगावर दिली चादर आणि तिला म्हटलं तू थोड्या वेळ झोप. आणि मला तर एवढा कंटाळा आलेला तर मी चहासुद्धा बनवला नाही. सुक्कं जे बिस्किट होतं ना तेच खाल्लं. मला खिचडी खाण्याची पण हे नव्हती, कारण रात्रभराचं जागरण झालेलं होतं, त्यामुळे सगळ्यात जास्त कंटाळा आलेला नाही. अशा प्रकारे मी सगळे घरातले तिला अंगावर देऊन बसवून येऊन जाऊन तिच्याकडे लक्ष देऊन आहे ना सगळे कामं आवरून घेतले. आणि सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा लादी पुसायला लागते, कारण हे शेवटचं काम असतं. तर मस्त असं सगळे कामं आवरून झालेत आणि फायनली आता ही मी लादी पुसून घेते आणि मग पुढचं काय आहे ते बघायचं आहे. तर हे माझं फिटनेसचं राज आहे. मी रोज अशी लादी